रामदास तुकाराम कोकरे, जिल्हा सहाय्यक नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे कार्यरत आहे. मुख्य अधिकारी संवर्गात मी 2010 पासून नगरपालिका प्रशासनाच्या सेवेत कार्यरत आहे. मी त्यापूर्वी 2006 मध्ये पोलीस उपनिरीक्षक 2003च्या परीक्षेतून निवड झाली होती. 2006 ला त्याचं प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे सुरू झालं. 2006 ते 7 एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीनंतर मी रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत समावेश झाला आणि त्या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या तंटामुक्त अभियानाची सुरुवात झालेली होती आणि रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन येथे या कामाला प्रभावीपणे सुरुवात करून 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 1000 तंटे मिटवून पूर्ण पोलीस स्टेशन तंटामुक्त करण्यात यश आलं होतं आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये तंटामुक्त अभियानाला गती देण्यासाठी त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला मदत करतो. तर त्यावेळेस असं लक्षात आलं की कुठल्याही योजना ह्या लोकसहभागावर जर आधारित असल्या तरच त्या शाश्वत स्वरूपात लोकांमध्ये टिकतात आणि लोकांचा त्यात सहभाग वाढून लोकांना त्या योजना आपल्या आहेत याची जाणीव झाल्यामुळे निश्चितच प्रशासनाचं एक लोकाभिमुख प्रशासन म्हणून लोकांपुढे येतं आणि त्याला एक शाश्वत स्वरूप प्राप्त. तर या माध्यमातून पोलीस स्टेशनमध्ये एक सकारात्मक वातावरण झालं. पोलीस बंदोबस्ताशिवाय मिरवणुका, कोणतेही तंटे निर्माण होऊ नये म्हणून लोकांमध्ये एक चळवळ निर्माण झाली आणि जुने तंटे जवळपास 14-15 वर्षापासून जे प्रलंबित होते छोट्या छोट्या कारणावरून ते सहजपणे सामोपचाराने मिटले गेले. प्रत्येक गावामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण झालं आणि त्याचा निश्चितच त्या गावाच्या विकासाला फायदा झाला आणि त्यावेळी सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांना 69 लक्ष रुपयाची बक्षीसही मिळाली. म्हणजे त्यांच्या निश्चितच एक विकासाला त्याचा हातभार लागला. 2010 मध्ये मी दापोली येथे मुख्याधिकारी म्हणून माझ्या कामाची सुरुवात केली. त्यावेळेस लोकसहभाग हा प्रशासनाचा महत्वाचा गाभा असावा अशी माझी पोलीस विभागात नोकरी करताना जी मानसिकता झाली होती त्याचा निश्चित फायदा झाला आणि दापोली नगरपंचायत येथे मुख्याधिकारी पदाचं कामकाज 5 ऑगस्ट 2010 ला ज्यावेळी सुरू केलं पहिल्याच दिवशी अगदी प्लास्टिक निर्मूलनाच्या विषयापासून सुरुवात केली आणि मी मुख्याधिकारी पदावर रुजू झाल्यापासून केवळ पहिल्या 15 दिवसात संपूर्ण प्लास्टिक बंदीची मोहीम राबवली आणि ती यशस्वी झाली आणि 2010 मध्ये 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी असताना देखील लोकसहभागातून सर्व प्रकारच्या पिशव्यांवर बंदी घालण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि कशाला करता मायक्रॉनची बात बंद करून टाकू प्लास्टिक एक साथ हा नारा देऊन सिंगल यूज प्लास्टिक बॅन जे 2018 मध्ये महाराष्ट्र शासनाने सिंगल यूज प्लास्टिक बॅन ही संकल्पना अस्तित्वात आणली आणि आता संपूर्ण देशामध्ये जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिक बॅनची सुरुवात झालेली आहे. परंतु त्यापूर्वी म्हणजे महाराष्ट्र शासनाने 18 मध्ये जी सिंगल यूज प्लास्टिक बॅन केलं ते स्वप्नातही वाटत नव्हतं की सिंगल यूज प्लास्टिक बॅन करावं. कुठेही कायद्यात नसताना आम्ही प्रोएक्टिव्हली एक निसर्ग संवर्धनासाठी महत्वाचं पाऊल आहे असं समजून आमच्या स्वतःच्या कल्पनेतून त्यावेळेस दापोली येथे सिंगल यूज प्लास्टिक बॅन ही मोहीम राबवली आणि ती यशस्वी केली. प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यांना असं वाटतं की मी नवीन आहे, आत्ताच मी कसं हे करणार किंवा मला आत्ताच माझ्याकडून एवढ्या अपेक्षा लोक कशी ठेवू शकतात. तर माझं त्या विरुद्ध असं म्हणणं आहे की प्रत्येक जण एक सक्षम आहे, त्या पदाला लायक आहे आणि त्या पदाची पात्रता पूर्ण करतो म्हणून त्या पदावर तो विराजमान होतो. तर त्यासाठी नवीन किंवा जुना असा कुठलाही मनात काही भेदभाव न करता पहिल्या दिवसापासून प्रत्येक दिवस आपल्या कामाचा महत्वाचा आहे असं समजून काम केल्यानंतर निश्चितच एक चांगलं आपल्या हातून काम घडू शकतं. तर तेच मला दापोली येथे जाणवले की माझ्या नोकरीच्या फक्त पहिल्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये जे यश मिळालं
ते शाश्वत स्वरूपात टिकून राहिलं आणि आजही दापोलीमध्ये प्लॅस्टिक पिशवी बंदी आहे. म्हणजे 10-12 वर्षानंतर सुद्धा ते यश टिकून राहतं. याचा अर्थ ते जनमानसामध्ये रुजलं जातं आणि आपण जी सवय लावली ती एक त्या भागातील लोकांची जीवनशैली बनते. त्यामुळं दापोली हे महाराष्ट्रातलं पहिलं प्लॅस्टिक फ्री शहर निर्माण झालं आणि त्याची चळवळ इतर शहरात सुद्धा अनुकरणीय ठरली. आणि त्या माझ्या 15 दिवसाच्या सेवेबद्दल मला तत्कालीन पर्यावरण सचिव महोदयांनी एक अभिनंदन पत्र दिलं आणि इतर शहरांनी त्याचं अनुकरण करा म्हणून त्यांनाही एक पत्र काढलं. तर अशा पद्धतीनं आपण काम करत असताना आपला हेतू हा त्या शहरात बदल व्हावा, आपल्यामुळं एक चांगल्या गोष्टी त्या शहरात निर्माण व्हाव्यात हा हेतू जरी असला तरी शासन शाबासकीची थाप देतं आणि त्यामुळे निश्चितच आपल्याला आणखी काम करण्याची ऊर्जा मिळते. एप्रिल 2015 मध्ये मी वेंगुर्ला नगर परिषद येथे मुख्याधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली आणि त्यावेळेस जे माझ्या मागील 5 वर्षात घनकचऱ्याबद्दलची जी मदत माझ्या मनात निर्माण झाली होती किंवा त्या काय खंत होती, जे काही येस होतं, त्या सर्व गोष्टीचा सारासार विचार करून केवळ प्लॅस्टिक बंदी करून किंवा ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया नुसती करून आपलं घनकचरा व्यवस्थापन परिपूर्ण होणार नाही याची जाणीव झालेली होती. आणि त्यानंतर कचऱ्यात जेवढा निर्माण होतो तेवढा दैनंदिन रित्या तो प्रक्रिया झाला पाहिजे आणि शिल्लक काही राहिलं नाही पाहिजे ही संकल्पना माझ्या मनामध्ये होती. आणि त्यासाठी मी पाहिलं की अशी कुठं सक्सेस स्टोरी नव्हती किंवा पुस्तकात काही त्याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन मिळण्यासाठी उपलब्ध नव्हतं किंवा अशी जगातल्या कुठल्याही शहराने असं काही एक वेगळा पॅटर्न तयार केल्याचा अस्तित्वात नव्हतं. मग त्यानंतर मी अनेक गोष्टी शोधायचा प्रयत्न केला परंतु मला काही मिळालं नाही. तर त्यावेळेस असं मी ठरवलं की गार्बेज मध्ये आपणच तरबेज व्हायचं, आपणच आपला मार्ग निवडायचा आणि आपला पॅटर्न आपणच स्वतः निर्माण करायचा. तर असं 2015 मध्ये ज्यावेळेस मी ठरवलं, सुरुवातीला आम्ही शहर हागणदारी मुक्त करण्याचा प्रयत्न केला. 2 महिन्यामध्ये त्याला यश मिळालं आणि त्यानंतर आम्ही घनकचरा व्यवस्थापन केलं. 5 जून 2015 रोजी शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, पत्रकार, सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत एक कार्यशाळा घेतली आणि त्या कार्यशाळेमध्ये आम्ही लोकांना आव्हान केलं की वेंगुर्ल्यात एक दीपस्तंभ आहे, तो जहाजांना जसा दिशादर्शक ठरतो तसं वेंगुर्ल्याचं घनकचरा व्यवस्थापनाचं मॉडेल आपल्याला जगाला दिशादर्शक ठरावं, तो दीपस्तंभ बनावा, यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा असं मी नागरिकांना आवाहन केलं. आणि आम्ही कचरा वर्गीकरणाच्या आणि प्रक्रियेच्या कामाला सुरुवात केली. वेंगुर्ले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेला वसलेलं निसर्गरम्य शहर. पश्चिमेला अथांग अरबी समुद्र आणि तिन्ही बाजूनी छोट्या छोट्या डोंगरकड्यांनी वेढलेला नितांत सुंदर परिसर, कोणालाही भुरळ घालणारा. वेंगुर्ला नगर परिषदेमार्फत 100% वर्गीकृत केलेला कचरा स्वच्छ भारत पर्यटन स्थळ येथे संकलित करून आणले जाते. एकूण संकलित ओल्या कचऱ्यापैकी काही कचरा बायोमिथेशन प्लांटला दिला जातो. यापासून तयार होणारी वीज स्वच्छ भारत पर्यटन स्थळ येथे मशीन चालवण्यासाठी वापरली जाते. यापासून विजेवरील खर्च वाचतो. एकूण 27 प्रकारात वर्गीकृत केलेल्या कचऱ्याचे वजन केले जाते. सुका कचऱ्यामध्ये प्लास्टिक, कागद, कलरपुठ्ठा, चप्पल, थर्माकोल, रेनकोट, रबर, काच बॉटल, टायर यांचे बेलिंग मशीनद्वारे बेलिंग करून रिसायकल प्लांटला पाठवले जाते.
शहरातील ओल्या कचऱ्यामार्फत मेकॅनाइज्ड कंपोस्टिंग मशीनमार्फत कंपोस्ट खत तयार केले जाते. शहरातील संकलित पाल्यापाचोळ्यांमार्फत वर्मी कंपोस्टिंग तयार केले जाते. या कंपोस्टला हरित ब्रँड देखील मिळाला आहे. स्वच्छ भारत पर्यटन स्थळ येथे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प आहे. तसेच संकलित CND वेस्टकरिता CND प्लांट देखील आहेत. घरगुती घातक कचऱ्याची विल्हेवाट करण्याकरिता इन्सुलेटर मशीन आहेत. अशा पद्धतीने दैनंदिन 100% वर्गीकृत संकलित कचऱ्याचे 100% शास्त्रीय शुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे वेंगुर्ला शहराला झिरो वेस्ट मॉडेल सिटी देखील म्हटले जाते. या ठिकाणी तयार झालेल्या खताचा वापर करून पर्यटक तथा अभ्यासकांसाठी बाग फुलवण्यात आलेली आहे. या ठिकाणी सुपारी, पपई, नारळ, आंबा तसेच हंगामी पीक घेतले जाते. यासाठी फळपिके, भाजीपाला यांची लागवड केली आणि पूर्ण जमीन ही कल्टिवेशन खाली आणली. आता त्याचं रूपांतर एक चांगलं पार्क म्हणून झालेलं आहे. म्हणजे पूर्वीचं डम्पिंग ग्राउंडचं बदल हा एक टुरिस्ट पॉइंट, एक स्टडी सेंटर आणि एक करमणुकीचं ठिकाण, रिक्रिएशन प्लेस अशा पद्धतीनं त्या डम्पिंग ग्राउंडचं रूपांतर झालेलं. तर वेंगुर्ल्यामध्ये 2015 मध्ये 5 जून 2015 ही सुरू केलेली चळवळ 2 ऑक्टोबर 2022 परिपूर्णरित्या झिरो वेस्ट मॉडेल तिथे डेव्हलप झालं. आणि नुसतं झिरो वेस्ट मॉडेल डेव्हलप नाही झालं तर ते एक अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलं, अनेकांचा एक अभ्यासाचा केंद्रबिंदू ठरला. आणि अनेक नगरपालिकांना जी घनकचऱ्याची डोकेदुखी किंवा घनकचऱ्यामुळे त्या शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अनेक ठिकाणी लोक घनकचऱ्याला जागा देत नाहीत, तर त्यासाठी सगळ्यांसाठी ते एक आदर्श मॉडेल ठरलं. आणि युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामनी तिथं त्यांचे आशिया पॅसिफिकचे असिस्टंट डायरेक्टर जनरल स्वतः तिथं आले. त्यांनी शाबासकीची थाप दिली आणि त्यांच्या संकेतस्थळावर ही सक्सेस स्टोरी पब्लिश केली. कोचीनच्या मला वाटतं फिशरीजचं स्टडी सेंटर आहे तिथं, तर त्यांनी सुद्धा या मॉडेलला बेस्ट सक्सेस स्टोरीचं अवॉर्ड दिलं. आणि वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिसंवादांमध्ये मला सहभाग घ्यायची संधी मिळाली. हे सुद्धा हैदराबादचा आस्की आणि जयपूरचं पर्यावरण जे काय ऑडिट होतं ते एक आंतरराष्ट्रीय स्टडी सेंटर आहे. त्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या ठिकाणी मला गेस्ट फॅकल्टी म्हणून आमंत्रित करून अनेकांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. 2018 मध्ये जागतिक पर्यावरण दिनाचं आयोजन हे भारत देशाकडे होतं. तर त्या आयोजनाच्या दरम्यान दिल्ली येथे जो जागतिक पर्यावरण दिनाचा कार्यक्रम होता त्यात सुद्धा मला माझं यशोगाथा सांगण्याची संधी मिळाली. वॉशिंग्टन पोस्ट सारख्या नामांकित वृत्तपत्रांनी या बाबीची दखल घेतली. त्यांनी त्याची बातमी प्रसिद्ध केली. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या माध्यमातून वेंगुर्ला सक्सेस स्टोरी जगापर्यंत पोहोचली. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटनी एक इव्हॅल्युएशन केलं होतं, मूल्यमापन केलं होतं 2017-18 मध्ये. त्यावेळेस पूर्ण भारतातून 100 पैकी 90 पेक्षा जास्त मार्क म्हणजे 92 मार्क फक्त वेंगुर्ला या शहराला मिळाली होती. 90 पेक्षा जास्त मार्क मिळवणारं 5 ल्यूज अवॉर्ड घेणारं वेंगुर्ला हे भारतातील एकमेव शहर त्यावेळेस ठरलं.
स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये पश्चिम भारतात 10वा क्रमांक वेंगुर्ल्याचा आला. त्याचे 10 कोटी रुपयाचे बक्षीस मिळालं. सर्वोत्कृष्ट नगर परिषदेचं 2.5 कोटीचं बक्षीस मिळालं. ओडीएफ सिटी म्हणून 1 कोटीचं बक्षीस मिळालं. त्यानंतर क्लीन सिटी अवॉर्ड मिळालं. मला व्यक्तिगतरित्या बेस्ट चीफ ऑफिसरचं अवॉर्ड मिळालं. सिंधुदुर्ग भूषण, वसुंधरा पुरस्कार 2016, 17, 18, त्या अगोदर 12 दापोलीसाठी असे 4 वेळा वसुंधरा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचा मिळाला. एकंदरीत वेंगुर्ला, कर्जत, माथेरान या तिन्ही शहराचा विचार करता 2017, 18 ते 20 पर्यंत या सर्व शहरांना जी बक्षिसे मिळाली, या बक्षिसाची रक्कम 50 कोटीपेक्षा जास्त आहे. म्हणजे आपण केलेल्या कामामुळे त्या शहरात बदल तर घडतोच, त्याशिवाय शासनाकडून प्रोत्साहन म्हणून जो निधी मिळतो तो नक्कीच त्या शहराला भूषणाव आहे आणि त्या शहराच्या विकास कामासाठी, एक पर्यावरण संतुलनासाठी या निधीचा निश्चितपणे चांगल्या प्रकारे उपयोग झालेला आहे. माथेरानमध्ये कचरा माणसांकडून वाहून नेला जातो म्हणून आम्ही ड्राय वेस्ट, जो तिथला सुका कचरा होता तो गट्टे बांधून खाली आणणं थोडं जिकरीचं जात होतं. त्यावेळेस आम्ही तिथल्या रेल्वेची मदत घेतली. सुरुवातीला रेल्वेला वाटलं की कचरा ह्यातून वाहून नेता येणार नाही, तर आम्ही त्याला गुड्स म्हणजे एक माल आहे तशा व्यवस्थित पॅक करून तो कचरा वाहून आणण्यासाठी रेल्वेकडून आम्ही मदत घेतली. म्हणजे आपण ठरवलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते. आणि कचरा हा मुळात तुच्छतेचा विषय नाही. कचऱ्याकडे आपला बघायचा दृष्टिकोन तुच्छतेचा आहे, त्यामुळे कचऱ्याबद्दल घृणा वाटते. कचरा हा आरशासारखा आहे. आपण आरशात बघून हसलो, आनंद व्यक्त केला तर आरसाही आपल्याकडे बघून आनंद व्यक्त करतो, हसतो. तसं कचऱ्याकडे बघून आपण आनंददायी आहे असं जर म्हटलं तर ते निश्चित आनंददायी असतं. मुळात कचरा हा आपण एका बकेटमध्ये टाकतो सगळं, आणि त्या बकेटमध्ये टाकल्यानंतर तो कचरा सगळा असा एकमेकाच्या संपर्कात येऊन कॉन्टॅमिनेशन होतं त्या कचऱ्याचं. म्हणजे कचरा हा टाकाऊ बनतो. तर तसं न समजता आपल्याला हा कचरा जर वेगवेगळा ठेवला, ओला कचरा एका डस्टबिन मध्ये ठेवला, सुका कचरा कागद वेगळा, प्लॅस्टिक वेगळा, काच वेगळा, आणि हे सगळे वेगळे 27 प्रकारे आम्ही कर्जत वेंगुर्ल्यात सुरू केले. कर्जत मध्ये त्याचे 36 पर्यंत आपण प्रकार केले. हा सगळा तुम्हाला वाटेल की एवढे प्रकार कसे? तर मुळात ओला कचरा, तुमचा प्लॅस्टिक, कागद, हेच 3 घटक दैनंदिन निघतात. या व्यतिरिक्त तुमचा चप्पलचा असेल कचरा, कापडाचा असेल, काच असेल, हा दैनंदिन निर्माण होत नाही. त्यामुळे हा कचरा वेगळ्या स्वरूपात जतन करायची गरज जर सवय लागली तर कचऱ्याचं कॉन्टॅमिनेशन जर नाही झालं, एकमेकाच्या संपर्कात आलं नाही, तर निश्चित त्याला एक मूल्य प्राप्त होतं आणि त्याचं रिसायकलेबल व्हॅल्यू किंवा प्रक्रियाचं मूल्य हे अबाधित राहतं आणि त्यामुळं कचरा हा लाख मोलाचा ठरतो. कर्जत, वेंगुर्ला, माथेरान या तिन्ही ठिकाणी ही जी सक्सेस स्टोरी झाली, अतिशय आपलातून याला यश मिळालं. अनेक विद्यार्थ्यांच्या तिथे शैक्षणिक सहली आल्या आणि माथेरान मधल्या लोकांना माथेरानमध्ये झालेला बदल एवढा त्यांना भावला की त्यांनी त्या ठिकाणच्या एका रस्त्याला मुख्याधिकारी रामदास तुकाराम कोकरे मार्ग असं नाव दिलं. म्हणजे त्या लोकांच्या मनावर किती परिणाम झाला याचा, किंवा त्या लोकांनी त्याची किती जाणीवपूर्वक दखल घेतली, हेही महत्वाचं आहे. या व्यतिरिक्त अनेक पुरस्कार मिळाले, अनेक मान सन्मान मिळाले. जागतिक, राष्ट्रीय पातळीवर अनेक ठिकाणी कौतुक झालं. परंतु माथेरान मधल्या एका रस्त्याला नाव देणं किंवा पाठ्यपुस्तकात वेंगुर्ला पॅटर्नवर धडा येणं ही खूप अभिमानाची बाब आहे. त्यामुळं निश्चितच ह्या कामाला आणखी एक व्यापक स्वरूप प्राप्त होईल. म्हणजे इयत्ता 6वीच्या विज्ञानाच्या पुस्तकात, सीबीएसईच्या पुस्तकात वेंगुर्ला पॅटर्नवर धडा, त्यानंतर 12वीच्या पर्यावरण संवर्धन मध्ये स्टेट बोर्डच्या पुस्तकात त्याच्यावर धडा आला. त्या व्यतिरिक्त एन्व्हायरमेंट सायन्स स्टडीज मध्ये अंडर ग्रॅज्युएशनच्या कोर्समध्ये तिथे एक पुस्तकात ह्याचा समावेश झाला. तर अशा पद्धतीनं आपण एखादं काम केलं, त्याचा सर्व मानवाला
किंवा त्या शहरात राहणाऱ्या लोकांना फायदा होईल आणि त्याचं पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून बालमनावर किंवा विद्यार्थी दशेतील लोकांना त्याचं एक अनुकरण करावंसं वाटतं. ह्या खूप एक प्रेरणादायी बाबी आहे आणि या माध्यमातून एखाद्या अधिकाऱ्याने केलेलं काम हे लोकांपर्यंत कसं पोहोचतं किंवा त्याचा कसा परिणाम लोकांवर होतो. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण घनकचरा व्यवस्थापन जर व्यवस्थित हाताळलं, सांडपाणी जर व्यवस्थित हाताळलं, तर त्या शहरातल्या अनेक रोगराईच्या ज्या समस्या आहेत, अनेक साथीचे आजार आहेत, त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर फरक पडतो आणि ते शहर हे राहण्याजोगं आहे, लिव्हेबल सिटी आहे, याची त्या शहरातील लोकांना जाणीव होते आणि निश्चितच याचा पूर्ण मानवी जीवनावर, त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीवर, त्यांच्या जीवनशैलीवर आणि त्यांच्या राहणीमानावर निश्चित चांगला परिणाम होतो. आपण प्रशासनात येताना वेगवेगळ्या पदाबद्दलचं आकर्षण असतं, परंतु प्रशासनात आल्यावर त्या पदाने आपल्याला काय दिलं पेक्षा आपण त्या पदासाठी काय दिलं हे खूप महत्वाचं आहे. आणि कुठलंही पद हे छोटं मोठं नसतं. त्या पदाची उंची आपल्या कर्तृत्वामुळे वाढत असते किंवा त्या पदासाठी आपण काय काम केलं आणि आपल्यामुळं त्या शहरातील, त्या गावातील लोकांच्या जीवनमानावर काय परिणाम झाला आणि तो परिणाम किती कालावधीपुरता आहे. जर तो शाश्वत स्वरूपात असेल तर निश्चितच आपण केलेले प्रयत्न, आपण केलेलं काम हे आपल्यासाठी आणि इतरांसाठी आनंददायी ठरू शकते.